एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। पुणे-बेंगळूर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीत नाशिकमधील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे। निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बीपी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची ही बस होती। ही बस जवळपास 20 फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि या अपघातामध्ये सुमारे 40 ते 45 विद्यार्थी व शिक्षक होते आणि या दुर्घटनेत 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 15 पेक्षा अधिक विद्यार्थी यामध्ये किरकोळ जखमी झालेत, तर ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण, पियुष काळे अशी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे। त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। तर सकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या सुमारास अपघात घडलाय। कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाठार ब्रिज परिसरामध्ये पुलाचं काम सुरू आहे आणि यामध्ये बसचा तोल जाऊन ही बस खाली खोल दरीत कोसळली आहे। दुर्घटनाग्रस्त वाहन क्रमांक MS04 GP 0920 असून ती खासगी ट्रॅव्हलची बस असल्याचं समजतंय। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतलेत। जखमी विद्यार्थ्यांवरती कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर अपघाताचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे। तसंच विद्यार्थ्यांवरती आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा देखील केली आहे। कराडचे तहसीलदार तसंच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांवरती हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार देखील सुरू आहेत।